पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापत चाललेलं आहे। वेगवेगळे पक्ष आणि संघटनांचे इच्छुक उमेदवार आपापले अर्ज ज्या त्या प्रभाग कार्यालयामध्ये जाऊन दाखल करत आहेत। थेरगावची आत्ताची ताजी अपडेट अशी आहे की प्रभाग क्रमांक 23 मधून शिवसेना शिंदे गटाकडून संतोष बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ही ग क्षेत्रीय प्रभाग कार्यालयातील आजची ही अपडेट्स आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील थेरगाव ग प्रभाग कार्यालयामध्ये विविध उमेदवार पक्ष आणि संघटनेचे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला येत आहेत। आपल्या सोबत आहेत संतोषजी बारणे, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। त्यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर, प्रभागातील आता जनतेचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, प्रचंड संख्येमध्ये लोक तुमच्या पाठीशी आहेत आणि आता इथं तुम्ही अर्ज दाखल केलाय, काय आपली पहिली भावना अर्ज दाखल केल्यानंतर? खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे महासंसद रत्न खासदार आदरणीय आमचे मार्गदर्शक श्रीरंगप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मला नागरिकांचा, मित्रपरिवार असतील, भाऊ असतील, सर्वांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आणि मी प्रभाग क्रमांक 23 मधून मी इच्छुक आहे आणि त्या माध्यमातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर? नागरिकांना माझं हेच आव्हान असेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडीअडचणी असतील, त्या तर मी 25-30 वर्षापासून सोडवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे। आणि जर मी नगरसेवक झालो तर निश्चितच सर्व नागरिकांच्या समस्या मी सोडवेल। तर हे होते संतोषजी बारणे, त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं थेरगाव मधील अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, सांगावा, पाहत रहा, सांगावा।